करदात्यांची अपेक्षा आहे. खरं तर आता आपण करदात्यांच्या अपेक्षा काय आहेत ह्या पाहिल्या. गुरुवारी आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर झाला होता. टिळक सर आणि मुणगेकर सर दोघांकडूनही कमेंट घ्यायच्या आहेत आणि त्याच्यावर खूप चर्चा झाली, खूप टीकाही झाली. म्हणजे लाडकी बहीण योजनेसारख्या योजना, आता आर्थिक सर्वेक्षण अहवालातले जे काही गोष्टी पुढे आल्या आहेत त्याच्या पार्श्वभूमीवर आपण आजचा जो अर्थसंकल्प आहे त्याच्याकडे कसं बघायचं आहे? अर्थसंकल्पपूर्व आढावा हा अगदी मोकळेपणाने सांगायचं म्हणजे सरकारतर्फे जरी सादर करत गेलेला असला तरी अर्थसंकल्पाच्या तुलनेत अर्थसंकल्पपूर्व आढाव्यावरती प्रशासनाची पकड ही जास्त असते आणि म्हणून ते अधिकृत आकडेवारी असं मानलं जातं. अर्थसंकल्प हा पूर्णपणाने राजकीय अर्थकारण असतं, तर अर्थसंकल्पपूर्व आढावा हे आर्थिक राजकारण असतं. हे जर लक्षात घेतलं तर अर्थसंकल्पपूर्व आढाव्यामध्ये फार मोठी टीका करावी असं कोणतंही कारण नाही. अर्थसंकल्पपूर्व आढाव्याचं मला सगळ्यात आवडलेलं वैशिष्ट्य सांगतो आणि न आवडलेली गोष्ट सांगतो. आवडलेलं वैशिष्ट्य असं होतं की एकंदरीतच यावर्षी आणि ज्या आर्थिक वर्षासाठी आपण आज अर्थसंकल्प सादर करणार आहोत या वर्षावरती आपल्या देशाचं जे भूराजकीय स्थान आहे, ज्याला आपण जिओपॉलिटिकल असं म्हणतो, अशा स्थानाचं, घटकांचं आणि घटनांचा फार मोठा प्रभाव असेल, त्याची यथायोग्य नोंद अर्थसंकल्पपूर्व आढाव्यात घेतली होती. आणि दुसरी गोष्ट, एकंदरीतच अत्यंत मोकळेपणाने कितीही वेगवेगळ्या पद्धतीनं विदेशी वित्त संस्थांनी आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेच्या राष्ट्रीय विकासाचा दर निश्चित केला असला तरी त्याच्याकडे अत्यंत प्रांजळ आणि वास्तववादी भूमिकेतनं पाहिलं. मला या पार्श्वभूमीवरनं आज सादर होणाऱ्या अर्थसंकल्पाकडनं अशी एक अपेक्षा आहे की आपण जे आत्ता अगदी अलीकडच्या काळामध्ये, अगदी तारीखवार सांगायचं झालं तर 31 डिसेंबर 2025च्या रात्री आपल्या सरकारनं जाहीर केलं की आता जागतिक आर्थिक क्रमवारीमध्ये आपल्या देशाची राष्ट्रीय अर्थव्यवस्था 4थ्या क्रमांकावर आहे. याच्यामध्ये पारंपरिक घटनांचं सुदृढीकरणाचा जेवढा भाग होता तेवढाच संरक्षणासारख्या, शिक्षणासारख्या, अवकाश तंत्रज्ञानासारख्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे क्रीडा क्षेत्रासारख्या अपारंपरिक क्षेत्रांचंही स्थान खूप मोठं होतं. आणि विशेषतः संरक्षण निर्यात, संरक्षण उत्पादन याच्या दृष्टिकोनातनं येणाऱ्या अर्थसंकल्पात काय असेल हे बघावं लागेल. बाकीची आकडेवारी ही आकडेवारी म्हणून घेऊ, त्याचा अर्थसंकल्पामध्ये कसे सहगत आहे हे नंतर पाहू. खरं तर मुणगेकर सर, तुमच्या इकडून आम्हाला हेच जाणून घ्यायचं आहे, तुम्ही सहमत आहात का? कारण टीका खूप झाली होती. ज्या योजना आहेत लाडकी बहीण सारख्या त्या योजनांवरही खूप बोललं गेलं होतं. काँग्रेसतर्फे तर तोफ डागली गेली होती. तर आर्थिक सर्वेक्षण अहवाल आणि आजचा अर्थसंकल्प. पहिली गोष्ट अशी आहे की संपूर्ण जागतिक अर्थव्यवस्था इतके अनिश्चिततेच्या उंबरठ्यावर उभी आहे. त्या पार्श्वभूमीवर अर्थसंकल्प सादर करणे एक फार मोठं आव्हान श्रीमती निर्मला सीतारामन यांच्यासमोर आहे. मी स्वतः प्लॅनिंग कमिशनमध्ये 5 वर्ष असताना या संपूर्ण प्रक्रियेमध्ये होतो आणि ते किती गुंतागुंतीचं आहे ह्याची मला कल्पना आहे. आता हे सगळं सांगितल्यानंतर संपूर्णपणे इकॉनॉमिक सर्वे म्हणजे आर्थिक पाहणीमध्ये साधारणपणे ह्या वर्षी आर्थिक विकासाचा दर हा 7.2% असेल असं म्हटलेलं आहे. गेल्या वर्षी तो साधारणपणे 2024-25 मध्ये 7.4% होता. यावर्षी तो 6.8 ते 7.2%. मला असं वाटतं की ज्या अनिश्चित अशा प्रकारच्या वातावरणामध्ये 7.2% रेट ऑफ ग्रोथ प्राप्त करणं हे सुद्धा एक फार मोठं चॅलेंज असेल. दुसरी गोष्ट अशी आहे, सगळ्यात मोठा जो प्रश्न आहे तो रोजगार निर्मितीचा. या संपूर्ण इकॉनॉमिक सर्वेमध्ये आणि मला वाटतं बजेटमध्ये सुद्धा एम्प्लॉयमेंट कशी वाढवावी ह्याच्या संबंधामध्ये श्रीमती निर्मला सीतारामन हे अधिक प्रांजलपणे, अधिक सकस आणि अधिक सघन अशा प्रकारचं धोरण स्वीकारतील असं मला वाटतं. आणि त्यानिमित्ताने महात्मा गांधी एम्प्लॉयमेंट गॅरंटी कायदा जो होता, जो रद्द केला सरकारने, ही फार मोठी गंभीर चूक केली. याचं कारण असं होतं की साधारणपणे वर्षाला 20 कोटी मनुष्य दिवस इतका रोजगार निर्माण होतो. तर माझी अपेक्षा अशी आहे की हा जो कायदा रद्द जो करून नवीन जो आणला विकसित भारत जी रामजी ग्रामीण, हा कायदा रद्द करून पूर्वीच्याच एम्प्लॉयमेंट गॅरंटी स्कीममध्ये ते दुरुस्त्या करतील अशा प्रकारची दुसरी भूमिका आहे. आणि शेवटची भूमिका, आपल्याकडे गेल्या 50 वर्षामध्ये शिक्षण आणि आरोग्य या 2 गोष्टीवर सर्वात कमी खर्च झालेला आहे. शिक्षणावर 3.5 ते 4% राष्ट्रीय उत्पन्नाच्या आणि आरोग्यावर 2%.
म्हणजे जागतिक पातळीवर चौथ्या प्रकारची अर्थव्यवस्था, आज ती चौथी आहे, आज तिसरं चौथी. जर्मनी आहे, थोडेफार फरकाने का होईना. या अशा प्रकारची चौथी जागतिक अर्थव्यवस्था होणाऱ्या देशामध्ये एकूण राष्ट्रीय उत्पन्नाच्या फक्त 7.5% खर्च हो. शिक्षण आणि आरोग्यावर खर्च करणं हे अक्षम्य आहे असं माझं म्हणणं आहे, आणि तो खर्च वाढवण्याची आवश्यकता आहे. इकॉनॉमिक सर्वेच्या विषयी शेवटचा मुद्दा असा, 657 पानाच्या इकॉनॉमिक सर्वेमध्ये यांनी मुख्य चीफ इकॉनॉमिक ॲडवायझर यांनी एका शब्दाने सुद्धा सरकारच्या कुठल्याही भूमिकेवर टीका टिप्पणी किंवा विश्लेषण केलेलं नाही. त्याच्यासाठी आपल्या बरोबर विश्वास पाठक सर आहेत. आपण इकॉनॉमिक सर्वे विचारूया जसं त्यांना. चंद्रशेखर टिळक जसं म्हणाले, दॅट इज पॉलिटिकल इकॉनॉमी. हो. त्याच्यामध्ये नुसती आकडेवारी देऊन चालत नाही, त्याचं एक थोडंफार विश्लेषण, टीका टिप्पणी ही कुठल्याही प्रकारे ह्या संपूर्णपणे इकॉनॉमिक सर्वेमध्ये नाही. ही मला खेदाची गोष्ट वाटते. सर, खरं तर तुम्ही आता खूप महत्त्वाचा मुद्दा मांडला, तो होता रोजगार निर्मितीचा. आणि आपल्याकडे 2 उद्योजक आहेत जे खरं तर रोजगार निर्मिती करतात.